सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गेस ॲज यू ऑल नो की तुमची फार्मसीची कॅपराउंड 1 ची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर झालेली आहे. आय होप सगळ्यांनी तुम्ही ते चेक केली असेल. बट जर अजून तुम्ही तुमची अलॉटमेंट चेक नसेल केली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तुमची अलॉटमेंट चेक करू शकता. तिथे जस्ट तुमचे ॲप्लिकेशन ID आणि तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमची अलॉटमेंट बघता येईल की नक्की तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये कोणत्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे. आता तुमचा नंबर कोणत्या कॉलेजमध्ये लागलाय तर हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला किती पर्सेंटाईलवर कोणतं कॉलेज लागलेलं आहे. सो त्याच्यामुळे तुमच्या पर्सेंटाईल आणि तुमचा कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की कॅपराउंड 1 नंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते, नक्की कोणती कोणती प्रोसेस करावी लागते. जसे की तुम्ही सगळ्यांनी ऐकले असेल की सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स, हे भरपूर काय काय प्रोसेस करावी लागते आणि हे खूप कॉम्प्लिकेटेड सुद्धा आहे आणि हे तुम्हाला सगळ्यांनी नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुम्हाला कॅपराउंड 1 च्या अलॉटमेंट नंतर कोणाला काय काय प्रोसेस करायची आहे. तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. मी तुम्हाला गॅरंटी देतो की ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळी प्रोसेस एकदम डिटेलमध्ये समजणार आहे. त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले आपण इम्पॉर्टंट डेट्स जाणून घेऊ. तर लक्षात घ्या की आता इम्पॉर्टंट डेट्स आहेत की 4 ऑक्टोबर पासून ते 6 ऑक्टोबर पर्यंत. ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला हे 3 स्टेप्स करायचे आहेत. सगळ्यात पहिले आहे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस करायची आहे आणि जर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉलेज रिपोर्टिंगची प्रोसेस ही तुम्हाला करायची आहे. आता ही सगळी प्रोसेस तुम्हाला 3 दिवसांमध्ये करायची आहे. हे तुम्हाला कसं करायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया की नक्की काय काय स्टेप्स तुम्हाला करायचे आहेत. आता सगळ्यात पहिले ना भरपूर मुलांना प्रश्न असतो की दादा मला सीट टाईप अलॉटेड हे वेगळं झालंय. भरपूर मुलांचे प्रश्न आहेत की सीट टाईप अलॉटेड बद्दल. तर लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. भरपूर मुलांचे काय प्रश्न आहेत की दादा मी ओबीसी कॅटेगरीमधनं बिलॉंग करतो, मी ह्या इथे ओबीसी कॅटेगरीमधनं बिलॉंग करतो, बट मला सीट टाईप अलॉटेड ही ओपन आलेलं आहे. तर माझ्या ॲडमिशनमध्ये काय प्रॉब्लेम झालाय का, मला ओपन कॅटेगरीची फीस भरावी लागणार का, माझी कॅटेगरी ओबीसी आहे बट मला सीट टाईप अलॉटेड हे ओपन आलंय तर मला ओपनची फीस भरावी लागणार का. तर तसं काही नाहीये. लक्षात घ्या की त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ओपनची सीट व्हॅकंट होती आणि ती तुम्हाला मिळू शकत होती, म्हणून तुम्हाला ती सीट ह्या इथे मिळाली आहे. बाकी तुमची जी पण काय कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंगच तुम्हाला सगळं रिझर्वेशन मिळणार आहे. फी कन्सेशन वगैरे तुम्हाला कॅटेगरीच्या अकॉर्डिंगच मिळणार आहे. तर त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. भरपूर मला असे बोलतात की दादा मी ओपन कॅटेगरीमधनं आहे, मी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट नाही आहे बट तरी मला पीडब्ल्यूडी सीट ही अलॉट झाली आहे. तर माझ्या ॲडमिशनमध्ये काय प्रॉब्लेम झालाय का, तर ॲडमिशनमध्ये प्रॉब्लेम काही नाही झालाय. जस्ट ती सीट व्हॅकंट होती म्हणून तुम्हाला ती सीट मिळाली आहे. बाकी हे सीट टाईप अलॉटेड जे तुम्हाला अलॉटमेंट लेटरवरती दिलेलं आहे त्याच्यावरती एवढं काही लक्ष देऊ नका. जस्ट तुमचं कॉलेज कुठल्या अलॉट झालंय, कुठल्या प्रेफरन्स नंबरचं अलॉट झालंय ह्यावर तुम्ही लक्ष द्या. ओके, आय होप हे तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालं असेल. आता सगळ्यात पहिले आपण ह्या त्या कंडिशन्स बघूया की जर तुम्हाला सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सचा कॉलेज अलॉट झालं असेल तर तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे. जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्या प्रेफरन्स नंबरचा कॉलेज अलॉट झालं असेल तर तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे आणि जर तुम्हाला कॉलेजच अलॉट झालं नसेल तर तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. सगळ्यात पहिले आपण बघूया की जर तुम्हाला सगळ्यात पहिल्याच प्रेफरन्सचा कॉलेज अलॉट झालं असेल तर तुम्हाला काय काय स्टेप्स करायचे. तर लक्षात घ्या, कॅपराउंड 1 चा हा रूल आहे की जर तुम्हाला सगळ्यात पहिल्याच प्रेफरन्सचं कॉलेज अलॉट झालं असेल तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होतं. हे कॅपराउंडचं ऑफिशियल रूल आहे. आता ऑटो फ्रीज म्हणजेच काय की ते कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली लॉक झालेलं आहे. ह्याच्यानंतर तुम्ही पुढच्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. जे आता तुम्हाला कॉलेज मिळालं त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला कंपल्सरीली ॲडमिशन घ्यावं लागेल. तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत, ह्या 3 दिवसांमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन तुमचं सिक्युअर नाही केलं तर तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल होईल. तुम्ही पुढच्या कॅपराउंडमध्ये सुद्धा पार्टिसिपेट नाही करू शकणार आणि त्यासोबत जे तुम्हाला कॉलेज मिळालंय ते पण तुमच्या हातामधनं निघून जाईल, कारण की त्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन कन्फर्म नाही केल्यामुळे. सो त्याच्यामुळे जर तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सचा कॉलेज अलॉट झाला असेल तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालेलं आहे आणि त्या कॉलेजमध्ये कंपल्सरीली तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. आता ह्या पुढे तुम्हाला काय काय करावं लागेल तर ह्या इथे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप तुम्हाला करावी लागेल. सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप ही तुम्हाला ऑनलाईनच करायची आहे. 4 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत ही तुम्हाला स्टेप करावी लागणार आहे. या 3 दिवसांमध्ये कधी पण ही तुम्ही स्टेप करू शकता. सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप कशी करायची आहे ह्यावर सुद्धा मी तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ प्रोव्हाइड करेन, त्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. लक्षात घ्या, ही सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेपमध्ये काय करावं लागतं की जस्ट तुमचे जे पण काही डिटेल्स आहेत ना हे सगळे तुम्हाला व्हेरीफाय करावे लागतात
की बाबा माझं जे पण मी नाव एंटर केलंय माझ्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये, जेव्हा पण तुम्ही सीडचा ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये जे पण तुम्ही नेम एंटर केलं होतं, जे पण तुम्ही तुमच्या पर्सनल डिटेल्स एंटर केले होते, त्यासोबत तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले होते, तर हे सगळे डॉक्युमेंट्स सगळे करेक्ट आहेत का, सगळे डिटेल्स तुमचे करेक्ट आहेत का, हे सगळं तुम्हाला स्वतःहून व्हेरीफाय करावं लागतं. त्यामुळे ह्याला बोलतो सेल्फ व्हेरिफिकेशन. जस्ट तिथे ऑप्शन दिलेले असतात करेक्ट और इनकरेक्ट. जर तुमचे डिटेल्स करेक्ट असतील तर सगळं तुम्हाला करेक्टवर टिक मार्क करत यावं लागतं. सिंपल स्टेप आहे, ह्यावर मी तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ प्रोव्हाइड करेन, टेन्शन घेऊ नका. तर हे तुम्हाला स्टेप ही तुम्हाला ऑनलाईनच करायची, घरी बसून ही तुम्ही स्टेप करू शकता. मोबाईलवरनं किंवा लॅपटॉपवरनं पीसीवरनं ही तुम्ही स्टेप करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला सीड ऍक्सेप्टन्स फी भरायची जी आहे 1000 रुपीज. तुम्हाला 1000 रुपये सीड ऍक्सेप्टन्स फी भरायची आहे, ज्याची तुम्ही जी पण तुम्हाला सीट अलॉट झालेली आहे ही तुमची सीट ही कन्फर्म होईल. तर सीट ऍक्सेप्टन्स फी 1000 रुपीज ही तुम्हाला पे करावी लागेल आणि ऑनलाईन पे करायची आहे. त्याच्यानंतर जे पण तुम्हाला कॉलेज अलॉट झालंय त्या कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्ट करायचा, म्हणजेच काय की त्या कॉलेजमध्ये व्हिजिट करायचं आहे. त्या कॉलेजमध्ये व्हिजिट केल्यानंतर तिकडे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करावे लागतात. त्या कॉलेजमध्ये जे पण त्याचे फॉर्म वगैरे असतात, कॉलेजवाल्यांचे पण सेपरेट फॉर्म असतात, तर कॉलेजमध्ये जाऊन ते फॉर्म फिलिंग करावी लागते. त्या कॉलेजची जी पण काही फीज वगैरे आहे ही तुम्हाला पे करावी लागते. तर त्याच्यामुळे कॉलेजमध्ये व्हिजिट करून तुमचं ऍडमिशन हे तुम्हाला कन्फर्म करावं लागतं. आणि ही सगळी स्टेप कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत, 4 ऑक्टोबर पासून ते 6 ऑक्टोबर पर्यंत. हे तुम्हाला 3 दिवसांमध्ये ही स्टेप कंप्लीट करायची आहे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता भरपूर मुलांचे प्रश्न असतात की दादा जर माझं कॉलेज ऑटो फ्रीज झालं असेल तर मी स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतो का, इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतो का. तर हो, तुम्ही करू शकता पार्टिसिपेट, ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये करू शकता. म्हणजे जरी तुम्हाला कॉलेज ऑटो फ्रीज झालं असेल किंवा तुमचं कॉलेजमध्ये पहिल्याच प्रेफरन्स नंबरचं कॉलेज अलॉट झालं असेल तरी तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता, ॲज वेल ॲज इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. आता हे तुम्हाला कसं काय पार्टिसिपेट करायचं आहे ह्याच्यावर मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड करत जाईन. काही टेन्शन घेऊ नका. ह्या चॅनलवरती मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोव्हाइड केलं जाणार आहे, तर ते मी तुम्हाला गॅरंटी सोबत प्रोव्हाइड करणार आहे. तर अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता हे तुम्हाला समजलेलं असेल की जर तुम्हाला पहिला प्रेफरन्सचा कॉलेज अलॉट झालं असेल तर तुम्हाला काय प्रोसेस करायची. आता ह्याच्या पुढे आपण बघूया की जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचा कॉलेज अलॉट झालं असेल तर तुम्हाला काय करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सेकंड प्रेफरन्सचा कॉलेज अलॉट झाला असेल किंवा जर तुम्हाला 5व्या प्रेफरन्सचा कॉलेज अलॉट झाला असेल किंवा जर तुम्हाला 10व्या किंवा जर तुम्हाला 50व्या प्रेफरन्स नंबरचा म्हणजे पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचा कॉलेज अलॉट झाला असेल तर तुम्हाला काय प्रोसेस करायची. तर लक्षात घ्या की ह्याच्या पुढे तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहेत की जे पण तुम्हाला कॉलेज कॅपराउंड 1 मध्ये मिळालंय ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं. घ्यायचं असेल तर तुम्हाला एक ऑप्शन दिलेला असतो, तो आहे सेल्फ फ्रीज. याच्यात सेल्फ फ्रीजचा ऑप्शन आहे तर तो तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो. कोणाला सेल्फ फ्रीजचा ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो की जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये जे पण कॉलेज अलॉट झालंय त्या कॉलेज सोबत तुम्ही सॅटिस्फाईड असाल, त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सेल्फ फ्रीजवर क्लिक करावं लागतं. म्हणजे त्या केसमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज हे चूज करू शकता. बट जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज अलॉट झालंय बट तुम्हाला असं वाटतंय की ठीक आहे मला कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज मिळालंय बट तरी मला कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करायचं, तर त्या केसमध्ये तुम्हाला नॉट फ्रीज ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागतं. नॉट फ्रीजला दुसरं म्हणजे बेटरमेंट सुद्धा बोलतात. नॉट फ्रीज आणि बेटरमेंट हे काही सेपरेट ऑप्शन नाही आहेत, हे पण सेमच आहेत. नॉट फ्रीज और बेटरमेंट हे सेमच ऑप्शन आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. दादानी मला नॉट फ्रीज सांगितलं होतं, ह्या इथे बेटरमेंट ऑप्शन दिलेलं आहे, तर ह्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. नॉट फ्रीज आणि बेटरमेंट हे सेमच आहे. तर लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला पाहिजे ते कॉलेज मिळालं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीजचं ऑप्शन चूज करू शकता. म्हणजे त्या केसमध्ये तुम्ही कॉलेज हे घेऊ शकता. आता जर तुम्ही सेल्फ फ्रीजचं ऑप्शन चूज केला तर ह्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस करावी लागते. जसे मी तुम्हाला प्रिव्हियसली सांगितलं की ही प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन करावी लागते. ही तुम्हाला घरून प्रोसेस करावी लागते की ह्या इकडे तुम्हाला 4 तारखेपासून ऑप्शन दिला जाईल तुमच्या लॉगिनमध्ये. 4 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत या 3 दिवसांमध्ये जे पण तुम्ही डिटेल्स तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये एंटर केले होते हे तुमचे करेक्ट आहेत की नाही हे तुम्हाला क्लिक करायचं. जस्ट तुम्हाला लॉगिनमध्ये एक तुम्हाला पोर्टल दिलं जाईल की तुमचे सगळे पर्सनल डिटेल्स दिले जातील, तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे दिले जातील आणि ते सगळे डिटेल्स तुमचे करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहेत त्याच्यासमोर तुम्हाला चेकबॉक्स दिला जाईल करेक्ट और इनकरेक्ट. हे जस्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे की जर तुमचे सगळे डिटेल्स करेक्ट असतील तर त्या केसमध्ये करेक्ट ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करत यायचं. तर हे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस करावी लागते. ह्यावर मी तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे, त्याच तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस झाली त्याच्यानंतर तुम्हाला सीड ऍक्सेप्टन्स फी पे करावी लागेल. आता सीड ऍक्सेप्टन्स फी ही 1000 रुपीज आहे. हे तुम्हाला 1000 रुपीज पे करावी लागतील, ऑनलाईन पे करावी लागतील. का तर तुमची सीट ही कन्फर्म करण्यासाठी.
सीड ॲक्सेप्टन्स फी पे केली तर त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करायचं आहे, त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन सिक्युअर करायचं आहे, रिपोर्टिंग टू दी अलॉटेड कॉलेज. त्या कॉलेजमध्ये जायचं आहे तुम्हाला. जे पण तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करायचे. कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय काय प्रोसेस करावी लागते तर ह्याच्यावरनं मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड केली आहे. ॲक्च्युली ती व्हिडिओ इंजिनिअरिंगवाल्यांसाठी आहे, बट सेम प्रोसेस फार्मसीसाठी सुद्धा आहे, म्हणजे काहीच डिफरन्स नाहीये. सेम टू सेम प्रोसेस तुमच्यासाठी आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतोय. ती व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता की कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते. ठीक आहे. सो जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला पाहिजे ते कॉलेज मिळालं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. बट लक्षात घ्या की जर तुम्ही सेल्फ फ्रीजचा ऑप्शन चूज केलात त्याच्यानंतर तुम्ही कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत, कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत, ॲज वेल एज कॅपराउंड 4 मध्ये सुद्धा पार्टिसिपेट नाही करू शकत. एकदा तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर त्याच्यानंतर जे कॉलेज तुम्हाला मिळालंय ते कॉलेज तुमचं लॉक होऊन जातं. त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या कॅपराउंड मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. तुम्ही ऑफिशियली कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये बाहेर होऊन जाता. सो ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज केलेलं असेल त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला जाऊन ॲडमिशन हे घ्यावं लागतं. बट हा जर तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही स्पॉट राऊंड ॲज वेल एज इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. बट त्याची काही गॅरंटी नाही की तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये 100% कॉलेज मिळेलच किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये सुद्धा कॉलेज तुम्हाला 100% मिळेल, ह्याची काहीच गॅरंटी नाही. तर ह्याच्यावर तुम्ही 100% विश्वास ठेवू नका. 50-50% गॅरंटी आहे. सर नक्की त्याची ॲडमिशन प्रोसेस कशी असते तर त्यावर मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड करेन, त्याच तुम्ही टेन्शन घेऊ नका. बट जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये जे कॉलेज तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्हाला मिळालं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीजचं ऑप्शन चूज करू शकता. ठीक आहे. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की ठीक आहे मला कॅपराउंड 1 मध्ये जे कॉलेज मला मिळालंय ते कॉलेज ठीक आहे, बट तरी मला कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, मला बेटरमेंटला जायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही नॉट फ्रीजचं ऑप्शन तुम्ही हे ते चूज करू शकता. नॉट फ्रीज म्हणजेच काय की जे कॉलेज मला मिळालंय ते कॉलेज मला पाहिजे, बट त्यासोबत मला कॅपराउंड 2 मध्ये सुद्धा ट्राय करायचं आहे. कॅपराउंड 2 मध्ये मला बेटर कॉलेजसाठी ट्राय करायचं आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला नॉट फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप करावी लागते. ही स्टेप पण तुम्हाला ऑनलाईन करावी लागणार आहे. तुमच्या लॉग इन मध्ये हे सगळे तुम्हाला ऑप्शन दिले जातील, सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स दिलेले असेल. तर ते सगळे डिटेल्स तुमचे करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहेत जस्ट तुम्हाला टिक करायचं आहे की करेक्ट आहेत इनकरेक्ट आहेत, करेक्ट और इनकरेक्ट हे तुम्हाला टिक करत जायचं. सिंपल प्रोसेस आहे, त्याच्यात काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. ह्याच्यावर मी तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. सो हे सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप तुम्हाला 3 दिवसांमध्ये करायची आहे. 4 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत हे तुम्हाला ऑप्शन दिले जातील. तर ह्या 3 दिवसांमध्ये ही स्टेप तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सीट रिझर्वेशन फी पे करायची आहे जी असते 1000 रुपीज. आता भरपूर मुलं बोलतील की दादा मी हे ते सेल्फ फ्रीज करतोय त्यावेळी मला 1000 रुपये पे करावे लागतात मला सीट कन्फर्म करण्यासाठी. ठीक आहे. बट जर मी नॉट फ्रीज करत असेल, जर मी कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करत असेल तरी मला 1000 रुपये पे करावे लागतात का तर हो, तरी तुम्हाला 1000 रुपये म्हणजे 1000 रुपीज तुम्हाला पे करावे लागतात. हे का पे करावे लागतात कारण की तुमची सीट रिझर्व करून ठेवण्यासाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. तर त्यामुळे तुम्ही नॉट फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करताय, तुम्ही बेटरमेंटला जाताय. तुम्ही कॅपराउंड 2 मध्ये गेलात, बट जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर त्या केसमध्ये कॅपराउंड 1 ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्व ठेवण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये पे करावे लागतात. 1000 रुपये तुमची सीट कन्फर्म करण्यासाठी, तुमची सीट रिझर्व करून ठेवण्यासाठी तुम्हाला पे करावी लागतात. म्हणजे जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर बॅकअपसाठी कॅपराउंड 1 ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्व राहील. म्हणजे तुम्ही परत येऊन कॅपराउंड 1 ची सीट ही तुम्ही घेऊ शकता. तर त्यामुळे तुम्हाला 1000 रुपये हे पे करावे लागतात. सेम केस आहे की जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं, तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये गेलात, कॅपराउंड 3 मध्ये पण जर तुम्हाला कोणतंही कॉलेज नाही मिळालं तरी पण तुमची कॅपराउंड 1 ची सीट ही रिझर्व असणार आहे. म्हणजे ही सीट तुमची कॅपराउंड 4 पर्यंत रिझर्व असणार आहे. बट ह्यामध्ये कंडिशन आहे की तुम्हाला पुढच्या कुठल्याही कॅपराउंड मध्ये नवीन सीट अलॉट नाही झाली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालंय, तुम्ही कॅपराउंड 2 मध्ये गेलात आणि कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला दुसरं एखादं कॉलेज अलॉट झालं. ठीक आहे, कॅपराउंड 1 मध्ये एक कॉलेज अलॉट झालं होतं, कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला दुसरं कॉलेज अलॉट झालं. तर त्या केसमध्ये तुमची कॅपराउंड 1 ची सीट ही तुमची कॅन्सल होते. त्या केसमध्ये कॅपराउंड 1 ची सीट तुम्ही परत घेता येणार नाही. भरपूर मुलांना काय वाटतं की कॅपराउंड 2 मध्ये पण मला दुसरा कॉलेज मिळाला तर माझ्याकडे ऑप्शन राहतील की कॅपराउंड 1 चं कॉलेज घ्यायचं आहे की कॅपराउंड 2 चं कॉलेज घ्यायचं आहे. तसं नाही आहे. जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये एखाद्या दुसऱ्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झाली, एखादं दुसरं कॉलेज तुम्हाला लागलं
तर त्या केसमध्ये कॅपराऊंड 1 ची सीट ही तुमची ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. बट हा जर तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर त्या केसमध्ये तुमच्याकडे ऑप्शन असतो की तुम्ही कॅपराऊंड 1 ची सीट ही परत तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही कॅपराऊंड 3 मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता भरपूर मुलांना हा पण प्रश्न असतो की दादा मग ही सीट शेवटपर्यंत असते का, कॅपराऊंड 4 पर्यंत असते का? तर हो, तुमची ही सीट शेवटपर्यंत असते. बट जर तुम्हाला शेवटपर्यंत कोणतंही कॉलेज अलॉट नाही झालं तर त्या केसमध्येच ही सीट तुमच्यासोबत राहते. जर तुम्हाला कॅपराऊंड 3 मध्ये एखादं दुसरं कुठलं कॉलेज अलॉट झालं तर त्या केसमध्ये ही कॅपराऊंड 1 ची सीट ही तुमची कॅन्सल होईल. आय होप हे तुम्हाला कंडिशन समजलेले असतील. जर हे तुम्हाला समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा गॉट इट, मला हे सगळं समजलं. आता ह्याच्यानंतर ना भरपूर मुलांचे प्रश्न असतात की दादा जर मी हे ते बेटरमेंट करत असेल, जर मी हे ते नॉट फ्रीज करत असेल तरी पण मला कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावं लागतं का, म्हणजे मला ही रिपोर्टिंगची प्रोसेस करावी लागते का, कॉलेजमध्ये जाऊन मला डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करावे लागतात का? तर नाही. जर तुम्ही नॉट फ्रीज करत असाल तर तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करायची गरज नाहीये. तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ॲक्सेप्टन्स फी 1000 रुपये ही जर तुम्ही पे केलीत त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅपराऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. तुम्ही कॅपराऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. रिपोर्टिंग कोणाला करायचं आहे, कॉलेजमध्ये कोणाला व्हिजिट करायचं आहे की ज्या पण मुलांचं ऑटो फ्रीज झालेलं असेल किंवा जी पण मुलं सेल्फ फ्रीजचं ऑप्शन चूज करत असतील तर त्याच मुलांना कॉलेज रिपोर्टिंगची प्रोसेस ही करायची आहे. जर तुम्ही नॉट फ्रीज करत असाल किंवा जर तुम्ही बेटरमेंट करत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करायची गरज नाहीये. तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट रिझर्वेशन फी पे केली तर डायरेक्टली तुम्ही कॅपराऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. कॅपराऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म जेव्हा पण स्टार्ट होईल त्यावेळी डायरेक्टली तुम्ही कॅपराऊंड 2 साठी एलिजिबल असाल. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता काही मुलांचे असे पण प्रश्न असतात की दादा जर मी 1000 रुपये पे नाहीच केले तरी पण चालेल का? तरी पण चालेल. बट त्या केसमध्ये ही सीट तुमची कॅन्सल होईल. म्हणजे जर तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये दुसरं कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर कॅपराऊंड 1 ची पण सीट तुमच्यासोबत नसणार आहे, कारण की तुम्ही ही सीट रिझर्व नव्हती केलीत, ह्या सीटचे 1000 रुपये तुम्ही पे नव्हते केले. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की जर तुम्ही नॉट फ्रीज करत असाल तरी पण तुम्ही 1000 रुपये हे पे करा. कारण की हे जे 1000 रुपये आहेत ना हे तुमचं वन टाइम पेमेंट आहे. ठीक आहे, हे तुम्हाला एकदाच पे करायचे आहेत. तुम्हाला प्रत्येक कॅपराऊंडला 1000 रुपये पे करायचे नाहीयेत. आता जर तुम्ही 1000 रुपये पे केलेत तर तुम्हाला कॅपराऊंड 2 ला परत हे 1000 रुपये पे नाही करावे लागणार, कॅपराऊंड 3 ला सुद्धा नाही करावे लागणार आणि कॅपराऊंड 4 च्या वेळेस सुद्धा नाही करावे लागणार. बट जर तुम्ही 1000 रुपये आत्ता पे नाही केलेत तर पुढे तुम्हाला हे पे करावे लागणारच आहे. तर त्याच्यामुळे हे वन टाइम पेमेंट आहे. आत्ता तुम्ही 1000 रुपये पे करून ठेवा आणि जी पण तुम्हाला सीट मिळाले हे तुम्ही रिझर्व करून ठेवा. उगाच तुम्ही पुढच्या टायमावर डिपेंड राहू नका. आता जी पण तुम्हाला सीट मिळाली ती सीट तुम्ही 1000 रुपये पे करून हे तुम्ही रिझर्व करून ठेवा. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता भरपूर मुलांना ना कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालंच नाहीये, त्यांना डायरेक्टली नॉट अलॉटेड असं आलंय. आता ज्या पण मुलांना कॅपराऊंड 1 मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नाहीये तर त्या मुलांचं काय होईल, तर लक्षात घ्या की ती मुलं डायरेक्टली कॅपराऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. सो जर तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं नसेल टेन्शन घेऊ नका, तुम्ही कॅपराऊंड 2 साठी एलिजिबल आहात, तुम्ही कॅपराऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. बट लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं नसेल म्हणजेच काय की कॅपराऊंड 1 च्या कॉलेज लिस्टमध्ये तुम्ही काही ना काहीतरी मिस्टेक केली होती, मे बी तुम्ही खूप कमी कॉलेजेस ऍड केले होते, तर त्यामुळे ट्राय करा की तुम्ही जास्तीत जास्त कॉलेजेस ऍड करायचं. ट्राय करा की तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग जेवढे पण कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस तुम्ही ऍड करा. आता जो पण लेटेस्ट कट ऑफ लिस्ट ही तुमची रिलीज झालेली आहे, जी पण कॅपराऊंड 1 ची कट ऑफ लिस्ट आहे ही तुम्ही अनालाइज करा. कॅपराऊंड 1 मध्ये कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती गेलाय हे तुम्ही चेक करा आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही कॅपराऊंड 2 साठी एक नवीन लिस्ट प्रिपेअर करा. कॅपराऊंड 2 साठी तुम्ही एक अशी लिस्ट प्रिपेअर करा की त्याच्यामध्ये 100% तुम्हाला कॉलेज हे मिळालंच पाहिजे. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. सो गाइज आय होप जे पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल की कोणाला सेल्फ फ्रीज करायचं आहे, कोणाला नॉट फ्रीज करायचं आहे, ॲज वेल एज ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आणि जर तुमचे काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. ॲज वेल एज ह्या व्हिडिओमध्ये सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील ना तर प्लीज तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण की तुमच्या कॉमेंटनी मला खूप मोटिवेशन मिळतं. तर त्याच्यामुळे कॉमेंट करायला विसरू नका. ॲज वेल एज कॉमेंट सेक्शनच्या बाजूला ना हाईपचं ऑप्शन दिलेलं आहे. एक युट्यूबने नवीन फीचर काढलं आहे हाईपचं, तर त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला पण तुम्ही जास्तीत जास्त हाईप करा, कारण की जेवढं तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप कराल तेवढी ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल आणि अजून जास्त मुलांची मदत होईल. तर त्यामुळे ह्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. ॲज वेल एज ह्या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. टार्गेट आहे की आपल्याला 500 लाईक्स हे कंप्लीट करायचे आहेत, तर त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा.
सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला समजलेलं असेल. सो गाइज दॅट्स इट व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड.